तर सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक देण्यात आली आहे। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नाहीये। शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आज आक्रोश मोर्चा निघणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल आहे, मात्र अद्याप सतीश पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार, पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा अटक होत कशी नाही आलेली आहे आणि त्याच दरम्यान हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच बीड शहरातल्या शिरूर कासार येथून हा जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। राजमाता जिजाऊ चौकामध्ये हे सगळे लोक जे आहेत ते जमलेले आहेत आणि इथून या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। या सगळ्या लोकांनी आपापल्या हातामध्ये वेगवेगळे बॅनर आणलेले आहेत, ज्यावरती खोक्याच्या आकारासह आरोपी करा, एसआयटी मार्फत चौकशी करा, वन विभागाच्या जागेवरचं जे अतिक्रमण आहे ते हटवा, आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करा, अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सगळ्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा सगळा मोर्चा जो आहे तो पोलीस स्टेशनवरती धडकणार आहे आणि आपण जर बघितलं तर काही मोर्चेकरी सहभागी झाले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, काय भूमिका आहे? शिरूरमध्ये गेले अनेक वर्षापासून जे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय, हे होत असताना या ठिकाणी अनेक लोक त्रस्त आहेत। अनेक लोक त्रस्त असल्यामुळं वास्तविक जर बघितलं तर ही जे खोक्या जो आहे भोसले या विभागामध्ये, या तालुक्यामध्ये, या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची खूप दादागिरी वाढलेली आहे। आणि ही दादागिरी कुणाच्या माध्यमातून वाढली, हा कार्यकर्ता कुणाचा आहे, या खोक्याचा भोका कोण आहे, हे आता तपासणं आवश्यक आहे। माझी एकच विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीने एखाद्या नेत्याचं उदाहरण सांगतो धनंजय मुंडे साहेबाचं, अटक करा अशी यांची मागणी आहे। तुमची काय भूमिका? सगळ्यात महत्त्वाचं वन्यजीव सुरक्षा म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या कायद्याचा मला वाटतं सुरेश धस सारख्या आमदाराला अभ्यास नाहीये। सुरेश धसांनी पहिल्या दिवशी सांगितलं की याच्यामध्ये जो काही गुन्हा आहे त्याच्यामध्ये काहीतरी बाकीचे वैयक्तिक वाद झाले वगैरे वगैरे, एक भ्रामक अशी त्यांनी परिस्थिती निर्माण केली आणि वन्यजीव सुरक्षा कायदा संरक्षण कायदा यानुसार सुरेश धस यांनी खोका म्हणजे जो खोका भोसले आहे त्याला वाचवण्याची एक त्यांनी आटापिटा केला। वन्यजीव सुरक्षा कायदा कलम 52 नुसार याच्यामध्ये सुरेश धस याच्यामध्ये सहआरोपी होत आहेत, लक्षात राहू द्या। सुरेश धस भूमिका व्यक्त केली जाते आणि एक मोठा मोर्चा निघत। नक्कीच आंदोलकांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात। दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।